इथे आपण बघतो ऑफ स्पिनच्या अंदाजाने खरं तर हा चेंडू फेकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. एक धाव दरम्यान मिळालेली आपण बघत आहोत. शिवप्रेमी मलकापूर संघाचे कराड तालुक्यातील नामवंत सुप्रसिद्ध खेळाडू सूरज पाटील यांचं आगमन झालेले. विनंती असेल सूरज मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. मोठा फटका खेळलेत. जितकी उंची मिळाली तितकंच अंतर मिळालेलं आहे. योग्य उंची योग्य अंतर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चुमांतर. षटकार. चोवीस पर्यंत डाव पोहोचत आहे. प्रत्येक मोठा फटका इथे पाराबाई खेळाडू म्हणून संचित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. जागा बनवून खेळलेल्या आहेत. 38 सर्कल भेदलेला आहे. चांगली फलंदाजी. उजव्या हाताच्या फलंदाजापासून चेंडू बाहेर निघणार आहे हे अगोदरच खरं तर हेरलं होतं, जाणलं होतं फलंदाजाने आणि त्याचमुळे पूर्वानुमान लावत असताना लगेचच जागा बनवली. यष्ट्या सोडल्या होत्या. त्यानंतर विथ दी एक्सटेन्शन ऑफ दी आर्म्स हा फटका खेळला गेलेले फलंदाजाच्या वतीने. हा चौकार मिळवतोय फलंदाज रोहित पवार. रोहित पवारने आतापर्यंत जितके वार केलेले आहेत तितके जिवारी लागलेले आहेत. कारण रोहित पवारने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 2 चौकार 1 षटकार मिळवलेला आहे. हे जे 2 प्रेक्षक समोर आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला व्हा. एकतर खाली बसले तरी हरकत नाही. तुम्हाला टेकायला सुद्धा व्यवस्था आहेच तिकडे. टेक्नॉलॉजीची दुनिया आहे. यावेळेस इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता फलंदाजाला. हवं तसं कनेक्शन त्यांना तिथे देता आलं नव्हतं. पंच खरं तर चेंडू डेड होण्याची वाट बघत असावेत. त्यानंतर त्यांच्या वतीने डिसिजन मिळेल. या सगळ्या गोष्टीने टेनिस क्रिकेट आता बदललेलं आपण बघत आहोत. पूर्वी जर एखाद्या पंचांना वाईट बॉल द्यायचा असेल तर तो पिच झाल्या लगेचच पंच स्पॉन्टेनियस डिसिजन द्यायचे, लगेचच वळायचे, सांगायचे की वाईट बॉल आहे. षटकं संपतायत. 2 षटकांच्या अंती 29 धावा आहेत धावफलकावर. परंतु आता असं होत नाही नितेशजी. आता तुम्हाला त्या चेंडूची जी ऍक्शन आहे ती डेड होऊ या सगळ्या गोष्टी अलीकडे आलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. वाईट बीमर व्हाईट बॉल साठी सुद्धा नितेशजी आपण पाहिलेले आहे. फलंदाज जर शफल क्रॉस होत असेल तर तो किती बाहेर निघालेले आहे एष्ट्या सोडून आणि मग नेमका चेंडू त्या ट्रीम लाईनच्या किती बाहेरून मार्गस्थ झालेले आहे हे सुद्धा पाहिलं जातं. पुढे सरकले, फक्त पुढे सरकले नाही तर चेंडूला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून दिलेला आहे. आणखी एक मोठा फटका, आणखी एक षटकार. रोहित पवारने इथे फलंदाजी सोपी बनवलेली आहे. खरं तर आजच्या सकाळी ज्यावेळेस आपण इकडे दाखल झालो होतो त्यावेळेस तुरळक प्रमाणात खरं तर पर्जन्यवृष्टी इकडे झाली होती. परंतु त्यानंतर या विकेटला व्यवस्थित रीतीने अजय जगदनेने रोल केलं आणि मग आता जितक्या प्रमाणात ऊन या विकेटवर पडत आहे तशी फलंदाजी भरत असलेली आपण बघत आहोत. स्टेप आउट होत असताना खेळला गेलेला फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक देन एक्झिक्युटेड pulled by batter Rohit Pawar. He is in good touch. He is playing on 20 runs while facing 8 deliveries. What a great batting by himself. सुरुवात प्रतिकूल झाली होती. महत्वाचा फलंदाज त्याने गमावला होता. परंतु या अगोदर मी उल्लेख केलेलाच आहे कर्णवीर केसरी फलंदाजीसाठी जाणली जाणारी टीम आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने प्रतिकार हा मिळेलच. चांगला फटका परंतु प्रोटेक्शन डीप मध्ये अवेलेबल आहे. या पद्धतीचे फटके अलीकडे आपण बघतो क्रिकेटमधून जणू काही लुप्त होत चाललेले आहेत. अलीकडचं टेनिस क्रिकेट म्हटलं की ऑन साइडला फलंदाज डेलिबरेटली खेळण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी काही फलंदाज तर मी असे पाहिलेले आहेत नितेशजी की जिथे त्या फलंदाजांना मला असं वाटतं त्यांच्या मनामध्येच नसावं की ऑफ साइडला सुद्धा बाउंड्री लाईन असते म्हणून. कारण प्रत्येक चेंडूवर ऑन साइड बाउंड्री लाईन क्लिअर करण्याचा तेपर्यंत आपण पाहिली तर मला असं वाटतं या षटकातील एका चेंडूचा खेळ शेष आहे. तिसरं षटक सुरू आहे की जे फेकलं जात आहे रफिक तांबोळीच्या वतीने. रफिक तांबोळी सुद्धा या मैदानात ज्या ज्या वेळेस गोलंदाजी करतात त्याची गोलंदाजी भरलेली आपण बघतो. या गोलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे चेंडू दोन्ही बाजूने कट करण्याची. समोरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. खरं तर चिप शॉट होता.
फक्त आणि फक्त एक धाव दरम्यान इकडे मिळते. यावेळेस इथे आणखी एक झेल खरं तर सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचंय एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. मला असं वाटतं कुठे ना कुठे हा क्षेत्ररक्षक सीमारेषेपासून थोडा अधिक जवळ म्हणजे फलंदाजांकडे अधिक असावा, दूर उभा होता सीमारेषेच्या, त्याचमुळे हा झेल खरं तर त्यांना तिकडे पकडता आला नव्हता. प्रॅक्टिस करणारे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपणही जरा सुरक्षित अंतर ठेवा. डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू लेग स्लिप मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघत आहोत रफिक तांबोळी, त्यांच्या वतीने चेंडू आडून फेकी झालेली आहे. इथे हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. ओमकार बनसोडे ओबी, आपण थोडे मागे या आपल्या तिथे त्या सीमारेषेपासून. इतर खेळाडूने आपण सूचना करा. बरकत शेख मागे या जरा. यस, मैदानी पंच सांगतात आपण सरावच करू नका, करायची असेल तर त्याची दिशा बदला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका फलंदाज खेळत आहेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. कुठे ना कुठे जजमेंट व्यवस्थितरित्या ठेवता आलं नव्हतं मुबीन मुजावरला. या अगोदरचा झेल ज्यावेळेस ते टिपत होते त्यावेळेस काही अडचण. या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं शेष. याचे षटक कशा पद्धतीने संपुष्टात आणलं जात आहे. रोहित पवार स्ट्रायकिंग एंडला उपस्थित आहेत. रोहितने आतापर्यंत जबाबदारीनिशी खेळी केलेली आहे. अराउंड दी लेग चेंडू मिस डायरेक्टेड यॉर्कर खरं तर आपण पाहिला. फक्त आणि फक्त चेंडूची लांबी योग्य असून चालत नाही, तर चेंडूची दिशा सुद्धा तुम्हाला योग्य ठेवावी लागते. यॉर्कर खरं तर अटेम्प्ट केला होता, यॉर्करचा अटेम्प्टेड यॉर्कर बट मिस डायरेक्टेड. दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं. आणखी 24 धावांची गरज आहे, कारण इथे 1+1 2 धावा सगळेजण बघत आहोत. सामना दोन्ही संघांकडे आहे. दोन्ही संघांना सामन्यामध्ये जिंकण्याची समान संधी आहे. पाहायचंय रफिक तांबोळीचं हे षटक, या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 62-62. उजवेष्टीच्या फार बाहेर उभे होते फलंदाज आणि तिथूनच फटका खेळला होता. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शितापीने पोहोचतायत. जीवाची पर्वा न करता खरं तर जीव हातात धरून धावले होते फलंदाज. 2 धावा इथे पूर्ण होत असताना रोहित पवार यांना आपण बघत आहोत. रोहित पवारने जबाबदारीचं क्रिकेट आतापर्यंत दाखवलेलं आहे. या सामन्यामध्ये अँकरिंग रोल त्याने प्ले केलेले आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत खेळलेले आहेत. 13 चेंडू आणि 32 धावांवर खेळतायत रोहित पवार. तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं जर शीर्षक नसेल तर लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यामुळे आतापर्यंतचा संघर्ष विजयामध्ये परावर्तित करता येईल का रोहित पवारला, हे सुद्धा पाहायचं आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. डायरेक्ट हिटची शक्यता होती, परंतु अंतिमतः या 2 धावा पूर्ण करत असताना रोहित पवार आणि त्याच्या साथीने राजू यांना आपण पाहिलेलं आहे. बॉल सुद्धा ते लॉट करू शकतात, परंतु इथे त्या पद्धतीचा फटका खेळला नव्हता फलंदाज राजूने. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. माणसाचं नशीब बदलायला कधी कधी वेळ लागत नाही. कधी कधी एखादी अशी घटना घडते की जिथे राजाचा रंक बनतो, रंकाचा राजा बनतो. क्रिकेटच्या सामन्याचं चित्र सुद्धा याच पद्धतीने रॅपिडली चेंज झालेलं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. पाहायचं या सामन्यामध्ये काय दडलेलं आहे. 5 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. रोहित भोईते गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. समोर आले आणि त्याचबरोबर कव्हरच्या दिशेने फटका खेळलेत. डीप मधून एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक समोर आले आणि त्याने चेंडू आडून फेकी करेपर्यंत एक अतिरिक्त एफर्ट त्यांना करावा लागला आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. आदिमाया कराडचे खेळाडू हनुमंत घाडगे मेहरबान आणि खेळाडू बरकत शेख आपण जरा मागे या. आयोजकांच्या वतीने ही सूचना मिळत आहे, थोडे मागे या. आपण बाउंड्री लाईन पासून जरा दूर उभे राहा.
4 चेंडू 10 धावा. समोरच्या दिशेने आणखी एकदा फटका खेळलेत. इथे मुबीनचं क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु मला असं वाटतं कुठे ना कुठे मुबीनने थोडा अतिरिक्त वेळ इथे खर्च केलेला आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड. तीच सूचना खरं तर आता बघा तिकडे जिलानी शेख करतायत की मुबीन आपण थोडा अधिकचा वेळ खर्च केला. जर आहे त्या स्थितीमध्ये चेंडू फेकता आला असता मुबीनला तर कदाचित दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळाली असती. आतापर्यंत 5 धावा बनलेल्या आहेत. एकूण धावा 13 बनवायच्या होत्या, म्हणजे इथून पुढे 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. काय घडणार आहे? एखादा मोठा फटका इथे फलंदाजाला खेळता येईल का? आणखी एखादा निर्धाव चेंडू फेकता येईल का रोहित भोईटेला? एखादी विकेट जर इथे मिळवली तर युनिव्हर्सल के या सामन्यामध्ये वरचढ ठरलेली आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इथे आडव्या बॅटने फटका खेळला. फटक्यामध्ये इथे प्रचंड पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये खेळला गेलेला फटका खरं तर आपल्याला तिथे पाहायला मिळाला होता. असं वाटत होतं की चेंडूला अंतर मिळणार नाही, परंतु आश्चर्यकारकरित्या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. बॉटम हँडची प्रचंड ताकद इथे वापरात आणली होती फलंदाजाने. रोहित पवार याने अत्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. जबाबदारी इथे घेत असताना फलंदाजी त्याची आपण पाहिलेली आहे. 2 चेंडू आणि 2 धाबांची इथे गरज खरं तर आपण सगळेजण बघत आहोत. दोन चेंडू 2 धाबांची गरज. इथे झेल संपन्न करता येईल का? क्षेत्ररक्षक फार पुढे निघून गेले होते. 2दा या सामन्यामध्ये हे चित्र आपण पाहिलं आणि त्याचबरोबर चौकाराणीशी सामना जिंकलेला आहे. कर्णवीर केसरी कडेगावचा हा अत्यंत संघर्षमय विजय. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ युनिव्हर्सल के हार्ड लक टफ लक. जिलानी शेख त्याचबरोबर कदीर खतीब अँड ऑल टीम युनिव्हर्सल के चांगला खेळ त्यांच्या वतीने खरं तर आपण पाहिला होता. ऑल इंडिया आयकॉन उपस्थित नसताना त्याने चांगला संघर्ष दाखवला. तुमचं कौतुक. बघा या स्पर्धेमध्ये